वेलकम बैक टू लेजेंडरी इंडिया स्टडी चैनल पे। तो आज हम करने वाले हैं इतिहास का दूसरा चैप्टर, जो कि कल हमने पहला चैप्टर कर लिए थे। आज हम करने वाले दूसरा चैप्टर। चला इतिहासाची साधने। बहुत इसमें हमको पढ़ने का है भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, इतिहास लेखनाबद्दल घ्यायची काळजी। राइट। तो ये वीडियो हर एग्जाम के लिए फॉलो होने वाली है, जैसे कि क्विक रिविजन के लिए। राइट। आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्या कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककथा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्र यांच्या आधारे आपला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहास साधने म्हणतात. इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. याशिवाय अजून कोणत्याही वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. कोणकोणत्या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात? भौतिक साधने दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेले अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापरांच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परंपरांसंबंधीची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांचे हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेले या घराचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. या सर्व वस्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत. त्यांना कीड लागते. त्यांच्या भुगा होतात. प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जाते. असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणते धान्य कण आहेत हे ओळखून येते. नाणी आहे. खापरांची तुकडे, दागदागिने, भांडी, मंदिराची भिंती, लेण्याच्या भिंती, शिडा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भोजपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनात होतो. ताम्रपट, शिलालेख, लिखित साधने. अश्मयुगातील माणसे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केले आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साले, भूर्जपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावर मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेले असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाज, वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रावर कोरून ठेवलेली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक,
धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटक, काव्य, प्रशासनवर्णने तसेच शास्त्रीय विषयांवर लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहास लेखन साधने असे म्हणतात. भूर्जपत्रे हे भूर्जवृक्षांच्या सालीपासून बनवले जाते. भूर्जपत्रे वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. मौखिक साधने, ओव्या, लोकगीते, लोककथा यासारख्या साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्यांच्याकरता अज्ञात असतात. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यासारख्या लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. ओवी, पांडुरंग पिता, रुक्मिणी माझी बया, आढाळ वरियेला पुंडलिक आला. लोकगीते, उज्जैनी महानगरी उजनी, लई पुण्यवाददानी, तिथं नाद होता राजा, सुखी होता प्रजा, तिन्ही लोका गाजवाजा, असा उजनीचा इला इक्राम राजा. प्राचीन भारताची इतिहास लेखनाची साधने. भौतिक साधने, वस्तू, गृहचित्रे, मातीची भांडे, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शास्त्रे, वास्तू, गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी, स्तंभ. लिखित साधने. मौखिक साधने. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे स्वरूप आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांच्या पाठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. प्राचीन भारताची इतिहासाची साधने. अश्मयुगीन काळात इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगीन युगाविषयीची माहिती पुरातात्विक उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयी माहिती वेदवाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाची एक महत्त्वाची साधने आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण व महाभारतीक महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्य, शिलालेख, स्तंभलेख, परकीय प्रवासवर्णन इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातात्विक उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वस्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. विश्वासार्ह ठरवलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळ
पडताळून पाळावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते. तुम्हाला जुने नाणे सापडले तर तुम्ही काय करणार? स्वतःजवळ ठेवणार? पालकांना द्याल? हे वस्तुसंग्रहात जमा कराल?